तर नमस्कार मंडळी. वेदा बघा मला किती मस्ती-मस्तीमध्ये आहे ना मारत होती. कारण तिला आहे ना सांगितलं होतं आत्तूने, की मम्मीला मार तुझ्या, तर ती त्यामुळेच मला मारत होती. नंतर आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघा मस्त नाश्ता केला आणि नंतर आत्तूला ना किचनमध्ये मदत करत होत्या मॅडम. नंतर आम्ही स्टोर रूममध्ये गेलो होतो त्यांच्या, तर तिथे माझ्या लग्नाचे भांडे आहेत ते आम्ही पुण्याला गेल्यावर तिथे ठेवले होते, तेच आम्ही तिथे आवरत होतो. नंतर आहे ना तिथे बघा वेदा बघा कशी झाडू मारत होती. नंतर तिकडून वरती आलो घरात आणि घरात आल्यावर तिला लागली होती भूक, म्हणून मस्त असं कलिंगड एन्जॉय केलं. नंतर संध्याकाळच्या वेळेस आहे ना आत्तू आमच्यासाठी इथे स्पेशल आहे ना गरम गरम वडापाव बनवत होत्या, कारण पाऊस होऊन गेला होता आणि मस्तपैकी म्हटलं चला आता आपण वडापाव एन्जॉय करूयात. त्यामुळे त्यांनी छान असे गरम वडापाव बनवले होते आणि आम्ही सगळ्यांनी मस्त गरम वडापाववरती ताव मारला. नंतर आमचं जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही ना झोपलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला जायचं होतं बाहेर आणि बाहेर जायचं होतं म्हणून मग वेदालाही लवकर उठून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ना वेदाला छान अशी अंघोळ वगैरे घातली. अंघोळ वगैरे घातल्यावर छान रेडी होऊन ना आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी आणि आम्ही गेलो होतो तुळशीबागेमध्ये. सगळी शॉपिंग वगैरे उरकवली आणि नंतर घरी आलो होतो. तर वेदा बघा ती बॅग सोडतच नव्हती, तिलाच ती बॅग घ्यायची होती. नंतर ना परत घरी आलो आणि घरी आल्यावरती तिची फ्रेंड आली होती तिच्यासोबत खेळण्यासाठी. तिच्यासोबत आहे ना वेदा खूप छान प्रकारे खेळली. नंतर आहे ना दीदीचा टेडी बेअर घेऊन अशी घरात आहे ना मस्त मस्ती चालली होती. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.